आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली भेटीगाठी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली। दुसरीकडे सलग 2 दिवस धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी धनंजय मुंडेंची धडपड सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा बोरिवलीमध्ये मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा आज बोरिवलीमध्ये पहिलाच मेळावा होणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिबिरासाठी मनसेच्या नेत्यांपासून शाखाध्यक्षांपर्यंत सगळ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर असेल। सकाळी 10 वाजता राज ठाकरे या शिबिराला उपस्थित राहतील। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात गेलाय। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती पोलिसांनी सुनावणी दरम्यान न्यायालयात दिली आहे। प्रांजल खेवलकर यानं एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि यानंतर आता प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे। पण हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे, मी आधी सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य समोर येईल। मुळात आजच्या तपासाची जी पोलीस कोठडीची जी कारणं होती ही प्रामुख्याने मोबाईलच्या संभाषणावरती आधारित होती। मोबाईल हा पहिल्यापासूनच म्हणजे अटक झाल्यापासून पहिल्या पोलीस कोठडीपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहे। दुसरं मोबाईलचा रासायनिक अहवाल हे सर्व काही सांगून जाणार आहे, त्याच्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। तसेच मोबाईलमधील चित्रीकरण असो किंवा एकमेकाला पाठवलेले व्हॉट्सअप मेसेज असो ते आरोपीच्या त्याला कोठडीची आवश्यकता नाही। त्यामुळे तंत्रज्ञानाशी निगडीत जो तपास आहे त्याला कोठडीची आवश्यकता नाही, हा प्रामुख्याने आम्ही युक्तिवाद केला। आता प्रमाणित प्रती ज्या आहेत तपासाच्या म्हणा, रिमांड रिपोर्ट्सच्या म्हणा, प्रथम वर्दी अहवालाच्या म्हणा, या आल्यावर त्याचं अवलोकन करून पुढची दिशा ठरवण्यात। पुण्याच्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। औंध परिसरातल्या राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली। जगन्नाथ काळे हे रस्त्यावरून जाताना त्यांची गाडी घसरली आणि मागून आलेल्या कारनं संबंधित व्यक्तीला चिरडलं। या संपूर्ण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 25% कर लादण्याची घोषणा केली। दरम्यान आजपासून हा नवा कर लागू होणार आहे। अमेरिकेच्या 25% कर लादण्याच्या घोषणेवर लोकसभेत सरकारच्या वतीनं पियुष गोयल यांनी उत्तर दिलंय। राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक पाऊल उचलण्यास तयार, देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण करू असं गोयल म्हणाले। निर्णयामुळे शेअर बाजारावर संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला। आज प्रत्यक्षात कर लागू झाल्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे पाहावं लागेल।